मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डिसेंबरचा हप्ता आला, जानेवारीचा हप्ता आला, आत्ता प्रतीक्षा म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्याची। फेब्रुवारीचा हप्ता फायनली महिलांच्या अकाउंटला जमा। सरकारने घेतला मोठा निर्णय। फेब्रुवारीमध्येच महिलांना मिळणार 2100 रुपये। 6वा हप्ता आला, 7वा आला, आता 8वा हप्ता महिलांना जमा। आणि कोणत्या महिलांचे पैसे बंद करण्यात येणार आहेत? 30 लाख महिलांना हप्ता बंद नोटीस। 30 लाख महिलांचे पैसे बंद होणार आहेत। या अगोदर घेतलेल्या पैशांचं काय होणार? त्याचबरोबर इथून पुढे पैसे न मिळण्याचं कारण काय? सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। आणि चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेटसह सरकारी योजनांची नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळेल। तर वाट कशाची पाहताय? सबस्क्राईब करून ठेवा चॅनल। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, ती म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता। फेब्रुवारीचा हप्ता मोठी अपडेट, 8वा हप्ता महिलांच्या खात्यात। तर पहा, ऑफिशियल अपडेट आलेले आहे। फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा फायनली संपत आहे। महिलांची प्रतीक्षा संपणार म्हणजेच काय होणार? तर हा हप्ता तुम्हाला जमा होणार। लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार हा पडलेला प्रश्न होता आणि या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता सरकार वाटप करत आहे। त्या अगोदर पहा, खूप महत्त्वाची माहिती आहे। ज्या बहिणींना पैसे येणार नाहीत त्यांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे, ती अगोदर आपण जाणून घेऊया। बहिणी अपात्र ठरत आहेत। यामध्ये योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांची चौकशी होत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून निदर्शनास आलेला होता। या ठिकाणी पहा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी ऑफिशियल एक्सवरती ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। खूप महत्त्वाची माहिती आहे। महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या बनावट लाभार्थ्यांसंदर्भात मोठी माहिती माध्यमांशी शेअर केलेली आहे। त्यामध्ये पहा, बनावट लाभार्थी म्हणजेच काय? तर बहिणींच्या नावाखाली या ठिकाणी पहा, अनेक पुरुषांनी देखील फॉर्म भरलेले होते। त्याचबरोबर अनेक अशा महिला होत्या ज्या योजनेमध्ये प्रत्यक्ष पात्र नव्हत्या, परंतु चुकीचे डॉक्युमेंट म्हणा किंवा जे योग्य नाहीत असे डॉक्युमेंट त्यांनी जोडलेले आहेत। खोटे डॉक्युमेंट जोडून लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो घेतलेला आहे। आणि हा सर्व प्रकार जो आहे तो अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यामध्येच निदर्शनास आलेला आहे आणि आत्ता याची माहिती मिळालेली आहे। तर 30 लाख बहिणी तर अपात्र ठरलेल्या आहेत, परंतु अशाही काही बहिणी आहेत ज्यांनी या ठिकाणी पहा योजनेचा गैरफायदा घेतलेला आहे। बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतलेले आहेत आणि आता अशांवर कार्यवाही करण्यात येणार आहे। पहा, याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसात रीतसर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे कठोर आदेश जे आहेत ते देण्यात येत आहेत। कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग आहे। पहा, त्याचबरोबर फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही होणार आहे अशी माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी ऑफिशियल जाहीर केलेली आहे। तर हा तर झाला बनावट कागदपत्र बनवून योजनेचा लाभ घेऊ पाहणाऱ्या महिलांसाठीचा निर्णय। पण अशाही बहिणी आहेत ज्या योजनेमध्ये बसत नव्हत्या, त्यांचे कागदपत्र सगळे बरोबर आहेत, पण त्यांनी योजनेमध्ये बसत नसताना म्हणजे डॉक्युमेंट त्यांनी काही चुकीच्या पद्धतीने काढलेले नाहीत, बनावट डॉक्युमेंट नाहीत, त्यांचे रिअल डॉक्युमेंट आहेत, परंतु योजनेमध्ये त्या बसत नव्हत्या तरी पण त्यांनी फॉर्म भरले। आणि हे आता महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून क्रॉस व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे। अशा 30 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून
अपात्र ठरवण्यात आलेला आहे। आता फेब्रुवारीचा हप्ता त्यांना मिळणार नाही। जानेवारीपर्यंतचा हप्ता आला असेल तर काय? आत्तापर्यंत हप्ते आले असतील तुम्हाला एकूण 7 हप्त्याचे 10,500 रुपये तुम्हाला मिळाले असतील। पण पहा, इथून पुढं पैसे मिळणार नाहीत जर अशा पद्धतीने तुम्ही योजनेचा लाभ घेतला असेल तर, म्हणजेच योजनेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। आता योजनेमध्ये पैसे न मिळण्याचं कारण काय? पहा, जे बेसिक निकष होते, 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न, 4 चाकी वाहन तुमच्याकडे नसलं पाहिजे, सरकारी नोकरदार तुम्ही नसला पाहिजेत, निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शनधारक तुमच्या घरामध्ये नसला पाहिजे। अशा प्रकारचे जे बेसिक निकष होते ते लागू होते लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी। पण अशा अनेक महिला आहेत ज्यांनी हे सर्व निकष डावलून योजनेचा लाभ घेतला आहे। पण सरकारच्या माध्यमातून आता कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। 30 लाख महिलांचे फॉर्म बाद करण्यात आलेले आहेत आणि ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले होते, बनावट कागदपत्र केलेले होते आणि पैसे घेतलेले आहेत, अशांवर कार्यवाही देखील करण्यात येत आहे। ही आहे अत्यंत महत्त्वाची माहिती। आता ही झाली 30 लाख महिला व बनावट कागदपत्र घेऊन लाभ घेणाऱ्या महिलांसंदर्भातली माहिती। पण आपली मेन महत्त्वाची माहिती म्हणजे ज्या खरंच पात्र लाभार्थी आहेत, ज्यांना खरंच योजनेचा लाभ मिळण्याची गरज आहे, ज्यांची आर्थिक स्थिती अगदी कमकुवत आहे, अशा महिलांसाठी आता आनंदाची बातमी, ती म्हणजे 8वा हप्ता, फेब्रुवारीचा 8वा हप्ता। महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून मोठा निर्णय। तर आपली पाहू अपडेट। लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी ती म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा फायनली संपणार। महिलांना मिळणार फेब्रुवारीचा हप्ता। फेब्रुवारीचा हप्ता खात्यामध्ये जमा, त्यासाठी नियम एकच आहे, तो म्हणजे तुमचा आधार लिंक असलं पाहिजे। ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया आला नव्हता, ज्या योजनेमध्ये बसत होत्या, ज्यांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता, अशा महिलांना आता पहा, फेब्रुवारीच्या हप्त्याचे तर पैसे मिळणारच आहेत, परंतु जुलैपासूनचे पैसे त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहेत। या अगोदर देखील त्या पद्धतीने झालेलं आहे आणि या महिन्यात देखील होणार आहे। विशेष म्हणजे कालच्या तारखेला 3 फेब्रुवारीला सगळ्यात जास्त महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत। या अगोदर जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्या महिलांचे फॉर्म कालच्या तारखेला सगळ्यात जास्त अप्रूव्ह करण्यात आलेले आहेत। तुमचं स्टेटस देखील तुम्ही चेक करा, मेसेज येत नाही कधी फॉर्म चेक करा, स्टेटस चेक करा, तुमचा फॉर्म मंजूर झालेला असेल, कारण काल बरेच फॉर्म मंजूर झालेले आहेत आणि तुमच्यासाठी तर आनंदाचीच बातमी आहे। तुम्हाला आता जुलैपासूनचे पैसे मिळणार आहेत, म्हणजेच जानेवारीपर्यंतचे जानेवारीपर्यंतचे 10,500 आणि आता त्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता ॲड होऊन सर्व पैसे मिळतील। आता फेब्रुवारीचा हप्ता नेमका कधी मिळणार तर पहा, 20 तारखेपर्यंत हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ऑफिशियल अपडेट आहे 20 तारखेपर्यंत। फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा आहे आणि 20 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, सूत्रांची माहिती आहे। त्याचबरोबर 2100 रुपये हप्ता जो आहे तो बजेटमध्ये त्या संदर्भातली तरतूद केल्याच्या नंतर मिळणार आहे। त्यामुळे आता लवकरच 2100 रुपयेही मिळणार आहेत आणि फेब्रुवारीचा हप्ताही मिळणार आहे। ह्या हप्त्यासंदर्भातल्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरायचं नाही। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू। धन्यवाद।